हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एम-पी-एस-सी वालामध्ये. विद्यार्थी मित्रांनो बघा, एम-पी-एस-सी ग्रुप सी पूर्वपरीक्षा जी असणार आहे, तिचं आपण जर बघितलं असेल, तर तिची एक्झाम जी असणार आहे मुलांनो, ती एक्झाम आपली संपलेली जवळपास संपून 3 ते 4 दिवस झाले. म्हणजे आज आपण बघितलं असेल येत्या रविवारी आपली एक्झाम संपली आणि आपली फर्स्ट आन्सर की जी असणार आहे, ती फर्स्ट आन्सर की आउट झालेली आहे आणि फर्स्ट आन्सर कीनुसार आपला स्कोर काय येतो, तो सुद्धा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. यामध्ये बघा काही महत्त्वाच्या सूचना आहेत. बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 1 जून 2025 रोजी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात आली होती आणि प्रथम उत्तर तालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाचं जे संकेतस्थळ आहे, वेबसाईट आहे, त्यावरती आलेली आहे. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांना उत्तर तालिकेसंदर्भात काही उमेदवारांना जर काही हरकती असेल किंवा काही अडचण असेल किंवा कोणत्या प्रश्नामध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 17 लक्ष द्या. त्यांनी सांगितलं की सादर करायचे असल्यास त्यांनी आयोगाकडून दिनांक 17 नोव्हेंबर 2021 व 1 जुलै 2022 रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्ध पत्रकातील तरतुदीनुसारच ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. म्हणजे जी तुम्हाला जी म्हणजे ज्यावेळेस ज्यांनी ती तरतूद केली होती किंवा जी-आर होता किंवा कसं करायचं म्हणजे तुम्हाला हरकत जर घ्यायची असेल कोणत्या प्रश्नावर किंवा काय कसं स्टेप काय असेल, तुम्हाला चेक करायचं आहे आणि ऑनलाईन पद्धती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने पद्धतीने सादर केलेल्या हरकतीची कोणतीही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. 9 जून 2025 पर्यंत आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकतीचीच दखल घेतली जाईल. म्हणजे आजपासून 9 जून पर्यंत तुम्हाला म्हणजे आजची तारीख आपण बघितली 4 ते 9 म्हणजे 5 दिवस तुमच्याकडे आहे. कोणत्या प्रश्नाबद्दल काही डाऊट असेल तुम्हाला किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जे आपलं त्यांनी सांगितलं 2022 मध्ये नोव्हेंबर 21 मध्ये आणि 1 जुलै 2022 रोजी जे वेबसाईटवर प्रसिद्ध झालं होतं हे होतं. ओके. प्रसिद्ध पत्र होतं. त्या तरतुदीनुसारच तुम्हाला तिथं तुम्हाला जे काय तुमची अडचण असेल तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला करायची. तर ही आपली आन्सर की जी असणारी विद्यार्थी मित्रांनो ही आउट झालेली आहे आणि फर्स्ट आन्सर कीनुसार आपला स्कोर किती येतोय, कोणत्या प्रश्नामध्ये तुम्हाला डाऊट आहे ते कृपया करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचं आहे. जेणेकरून आपल्याला समजेल की तुम्हाला हरकत घ्यायची की नाही तर आणि आपल्या एम-पी-एस-सीवाला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. शेअर करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच स्कोर किती आपला येतोय, हे सुद्धा आपल्याला सांगायचं आहे. थँक यू.